नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी गावाकडच्या पद्धतीची ही रेसिपी आहे। घरामध्ये जर कोणतीही भाजी नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर ही शेंगदाण्याची आमटी आपण बाजरीची भाकर, पोळी तर भातासोबत खूपच छान लागते। तर शेंगदाण्याची आमटी ही खास करून बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर याच्यासोबत एकदम जबरदस्त लागते। मस्तपैकी चुरून त्यावरती आमटी टाकून एक नंबर लागते। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। इथे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे हे तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। तर आता एक तवा ठेवलेला आहे। तव्यावरती हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्या शेंगदाणे आपण जास्त न भाजता थोडेसे डाग देऊन घेणार आहोत। शेंगदाणे थोडे भाजले गेलेले आहेत। शेंगदाणे जर जास्त भाजले गेले तर आमटी ही काळपट होते। त्यासाठी शेंगदाणे आपल्याला कमीच भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकणार आहोत। त्यानंतर एक कांडी मी लसूण सोलून घेतलेला आहे, तो सुद्धा यात टाकायचा आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे। अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये थोडं पाणी टाकून आपण ही वाटून घेणार आहोत। तर वाटण हे जास्त बारीक सुद्धा आपल्याला वाटायचं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवणार आहोत। वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, असं हे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर टोमॅटो तुम्ही 2 किंवा 3 सुद्धा घेऊ शकता। तर या शेंगदाण्याच्या आमटीला ह्या टोमॅटोमुळे स्वाद येतो। कढईमध्ये 1.5 पळी तेल घेणार आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकणार आहोत। आता जिरं छान तडतडलं की त्यानंतर आपण बारीक केलेले टोमॅटो टाकणार आहोत। तर हे टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। तर आता बघा, टोमॅटो छान परतून झालेले आहेत आणि मऊ सुद्धा झालेले आहेत। तर यामध्ये आपण शेंगदाण्याचं वाटलेला मसाला टाकणार आहोत। तर हे वाटण छान असं परतून घेणार आहोत। छान असं मिक्स करून परतून घेणार आहोत। तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण घरगुती कोणताही कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। तर इथे मी बघा अर्धा चमचा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर मसाल्याचं पाणी टाकून दिलेलं आहे। तर आता छान असं हे मिक्स करायचं आहे। छान मिक्स झाले की यामध्ये गरजेनुसार आपण पाणी टाकणार आहोत। ही आमटी पातळच असते, जास्त घट्ट नसते। तर गरजेनुसार पाणी टाकायचं आणि पातळ अशी ही आमटी तयार करून घ्यायची। तर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत।
आणि आमटी छान उकळून घेणार आहोत। यावर झाकण ठेवून आमटीला छान 1-2 उकळी येऊ द्यायची आहे। तर आता बघा छान उकळी आलेली आहे। तर इथे ही आपली आमटी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी ही आमटी तयार आहे। तर तुम्ही ही आमटी भातासोबत भाकरीसोबत मस्त खाऊ शकता। चवीलाही खूप छान लागते आणि घरात जर कोणती भाजी नसेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कसा झाला आणि कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा।